आलाय आणि त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करायला लागतोय। पण भारतामध्ये हा काही पहिला प्रकार नाही अशा पद्धतीचा कोणतरी भोंदू बाबा आणि त्याचे चाळे किंवा कारनामे लोकांसमोर आल्याचा। अशी एक आपल्याला इतिहास आहे, हिस्ट्री म्हणायला वाव आहे। बघूया, ग्राफिक्स सेंटरला जाऊया आणि ही एक यादीच बघूया ज्याच्यामध्ये गुन्हेगार भोंदू बाबा आपल्याला दिसतील। आरोप 2002 साली 2 शिष्यांवरील बलात्कार, गुरमीत राम रहीम सिंग हे प्रकरण तुमच्या नक्कीच स्मरणात असेल। डेरा सच्चा सौदाचे हे गुरु 2017 साली 20 वर्षांसाठी त्यांना शिक्षा मिळाली, त्याला म्हटलं पाहिजे खरं तर। आसाराम बापू आरोप 2013 साली अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार, जोधपूरमधल्या आश्रमातच लैंगिक अत्याचाराचा आरोप। गुजरातच्या गांधीनगरमधल्या आश्रमामध्ये एका महिलेवर बलात्कार, शिक्षा 2018 मध्ये झाली। जोधपूर प्रकरणामध्ये जन्मठेप, 2023 गुजरात प्रकरणामध्ये जन्मठेप। नित्यानंद आरोप 2010 साली अभिनेत्रीसोबत अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता। 2012 साली बलात्काराचा आरोप करण्यात आला, लैंगिक अत्याचार आणि मुलांचं अपहरण याचेही आरोप झाले आणि 2019 साली तो भारताबाहेर पळाला। रामपाल आरोप 2008 साली सतलोक आश्रमामध्ये नरबळीचा आरोप या व्यक्तीवरती ठेवण्यात आलेला आहे। 2014 साली रामपालच्या अटकेचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले। अटकेसाठी गेलेल्या पोलीस आणि अनुयायांमध्ये धुमश्चक्री झाली होती, एक मोठी कहाणी होती खरं तर ही। हिसारच्या आश्रमामध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 5 महिलांचा मृत्यू झाला। त्याचबरोबर हत्या, देशद्रोहासह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते आणि 2018 साली विशेष न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा रामपालला देण्यात आली। पुढचं नाव आहे संतोष माधवन, स्वामी अमृता चैतन्य। आरोप 2009 साली अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार, चाइल्ड पोर्नोग्राफी, व्हिडिओ बनवणं, आर्थिक फसवणूक, शिक्षा 16 वर्ष तुरुंगवास आणि मार्च 2024 साली त्याचं निधन झालं। आणि ही सगळी जी आपण यादी बघितली ती भारतातली आहे, अशी कदाचित आणखी